धर्मदाय आयुक्त कार्यालय समोर पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह 1786 सदाशिव पेठ या संस्थेतील अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी अधिकारी यांना जागी करणार असल्याचे प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंबादास शिंदे, पुणे शहराध्यक्ष सचिव कुदळे, पुणे शहर सचिव प्रदीप काळे, पुणे शहर महिला अध्यक्षा मीना दळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लाखो कोटीचा भ्रष्टाचार पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह सदाशिव पेठ या संस्थेमध्ये होत असल्याचा आरोप सचिन कुदळे, अंबादास शिंदे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे पुणे येथील विद्यार्थी गृह सदाशिव पेठ या संस्थेतील कांबळे, कुलकर्णी, जोशी या संचालक कमिटीवर कर्मचाऱ्यांवर आरोप, महिलांवर अन्याय, अत्याचार, शरीर सुखाची मागणी व विनयभंग केल्याचा आरोप साफसफाई करणाऱ्या महिला मीना शिवाजी दळे यांनी केला आहे. या अशा पुणे येथील पुणे विद्यार्थी गृह 1786 सदाशिव पेठ या संस्थेतील संचालक, कर्मचारी, अधिकारी यांच्यावर सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी माझ्याकडे शरीर सुखाची मागणी केली. त्यावेळेस आनंद, कुलकर्णी, रेडेकर आणि कांबळे असे आत बसलेले होते. मला गेले 4 वाजेपासून संध्याकाळी बसून ठेवलं त्यांनी. आत्ता बोलवतो, नंतर बोलवतो, काही बोलवलंच नाही. संध्याकाळी मला त्यांनी 9:45 आतमध्ये ऑफिसमध्ये बोलवलं. नंतर म्हणे तुम्ही आमचं का ऐकत नाहीये म्हणे, तुमच्या मुलालाही घेतो, तुमचा पगार वाढवतो, पण तुम्ही आमच्यासारखं वागा. त्यावेळेस तिथं CCTV कॅमेरे सगळं चालू होतं. नंतर 11:15 झाल्यानंतर मी तृप्ती देसाईंना फोन लावलं, कारण त्यांच्या थ्रूच मी 4 वाजता यांना भेटायला आले होते. तृप्ती देसाईंना म्हटलं ते माझ्याकडे काय मागणी करते बघा, आता रात्रीची वेळ झाली तरी हे लोक घाणेरडी मागणी माझ्याकडे करतात. त्यांनी सांगितलं 100 नंबरला फोन लावा. मी 100 नंबरला फोन लावला. 1 तास उलंडून गेला तरी कोणीच आलं नाही. यांनी मला अंगाला झटकून यांनी बाहेर काढले, पातळाला धरून वगैरे. त्यावेळेस 2-3 जण आत होते बाहेर, मला माहित नव्हतं. नंतर हे लोक बाहेर आले आणि सगळ्यांनी खोटी साक्ष माझ्याबद्दल दिली तिथे की आम्ही तिथे होतो, असं काही घडलं नाही. आणि हे पण होते तिथं, सचिन कुदळे आणि काळे, त्यावेळेस हे पण होते तिथे. नंतर यांनी मी पोलीस चौकीला गेले तर माझी कंप्लेंट घेतली नाही. मला बरेच वेळ बसवून ठेवलं. नंतर दुसऱ्या दिवशी पेरुगट पोलीस चौकीला बोलवलं, तिथेही माझी कंप्लेंट घेतली नाही. तुम्ही वरती जा म्हणाले. मग मी मोठ्या मॅडमकडे गेले. नमस्कार, माझं नाव सचिन बाबूराव कुदळे. मी पुणे विद्यार्थी गृह 1786 सदाशिव पेठ या संस्थेच्या मुक्तांगण इंग्लिश स्कूलचा कर्मचारी आहे. माजी विद्यार्थी आहे, दिनगीदार आहे. आम्ही ह्या संस्थेचा कारभार सुरळीत आणि चांगल्या पद्धतीने व्हावा या अपेक्षांनी माजी विद्यार्थी व तथाकथित आत्ताचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांना पूर्णपणे सहकार्य करून त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. आणि ह्या संस्थेचा 2012 पासून 2025 पर्यंत कुठलाही कारभार बेकायदेशीर पद्धतीने अतिशय चालाक पद्धतीने चालू ठेवलेला आहे. त्या संदर्भात वारंवार मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय विधी व न्याय शाखा, माननीय धर्मदाय मुंबई, माननीय आयुक्त पुणे शहर, माननीय चॅरिटी पुणे शहर यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. पण आम्हाला 7 दिवसाचं, 10 दिवसाचं, 15 दिवसाचं आश्वासन मिळालं प्रत्येक ठिकाणून. पण पाठीमागं काय होतं हे कळालं नाही. कुठल्याही अर्जाची दखल कायदेशीररित्या घेतली नाही कुठल्याही सरकारी ऑफिसेस मध्ये. आणि आम्हाला संघटनेच्या माध्यमातून उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. सदर संस्थेचे जे कोणी तथाकथित संचालक आहेत हे गेल्या 12-13 वर्षापासून अनधिकृतपणे संस्थेचा कारभार पाहत आहेत. माननीय कोर्टाची ऑर्डर आहे, यांना 12 आठवड्याचीच साइन ऑथॉरिटीची परमिशन दिलेली होती, पण त्यांनी 13 वर्ष ती वापरलेली आहे. आणि माननीय धर्मदाय यांच्या निरीक्षकांनी वेळोवेळी चौकशी सदर संस्थेची करून त्याचे निरीक्षक अहवाल माननीय सहआयुक्त, उपायुक्त धर्मदाय पुणे यांच्याकडे वेळोवेळी सादर केलेले आहेत. त्यानुसार कारवाई करण्याची मागणी त्या निरीक्षकांनी केलेली आहे. पण याच्यामध्ये खूप मोठा आर्थिक घोटाळा असल्या कारणाने यांच्यावरती कुठल्याही प्रकारची चौकशी, कुठल्याही प्रकारचं निर्बंध हे धर्मदाय आयुक्त लावत नाही. याच्या पाठीमागं
पाकिट संस्कृती आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण आमचे अर्ज गायब होतात आणि तिकडे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं स्टॉप होतात. तर याला खूप मोठं राजकीय वजन वापरलं जातंय. या संस्थेचे तथाकथित अध्यक्ष 13/10/2013 पासून उपाध्यक्षाचा 5 वर्षाचा काल, अध्यक्षपदाचे 5 वर्षाचे कार्यकाल पूर्ण करून 11/6/2025 रोजी माननीय उपायुक्त धर्मदाय पुणे शहर यांच्याकडे तथाकथित जे संचालक आता कारभार पाहतात त्यांचे चेंज रिपोर्ट रिजेक्ट झाले असून तरी सुद्धा त्यांनी ते प्रस्ताव पारित करून घेण्यासाठी सादर केलेले असून त्याला चॅरिटीचा अभय आहे. त्याच्यामुळे हा एकंदरीत पाहता शैक्षणिक क्षेत्रातील 60 शाखांसह पुणे विद्यार्थी गृह सार्वजनिक ट्रस्ट F35/1786 सदाशिव पेठ पुणे 30 इथं गैरकारभार चालू असून याला वाचा फोडण्याचं काम प्रसार माध्यमातून आणि आमच्या कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक इत्यादींच्या मार्फत करण्याचे प्रयत्न चालू असून सदर गैरहजर व याच्यामध्ये सहभागी असलेल्या चॅरिटी यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यास काहीच हरकत नाहीये. पण तरी सुद्धा हे सगळ्या गोष्टी संगनमताने होतात आहे असा आमचा आरोप असून आम्ही जेव्हा तक्रार करायला गेलो, आम्ही जेव्हा वाचा करायला गेलो त्यावेळेस माननीय धर्मदाय उपायुक्त यांनी आमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे व तसं आम्हाला उपोषणाचं आमचं हक्काचं साधन सुद्धा वापरता येऊ नये या दृष्टिकोनातून उपोषणास परवानगी नाकारलेली आहे. सेम पत्र पोलीस स्टेशनला देऊन संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांनी देखील आम्हाला 151 ची नोटीस देऊन 2 दिवस पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावरती दबाव तंत्र किंवा आम्हाला हॅरिश करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी सदर या माध्यमातून या प्रकरणाला चांगल्या प्रकारची वाचा फुटावी आणि गैरहजर यांच्यावर पोलिसांकडे कारवाई व्हावी हीच माफक अपेक्षा आहे. आता सध्या पुणे विद्यार्थी गृह आहे या ठिकाणी जे गैरमार्गाने किंवा गैरकारभार करणारे जे काही अधिकारी पदाधिकारी आहेत यांची नावं सांगू शकाल का? याच्यामध्ये राजेंद्र बोराडे तथाकथित चेअरमन आहेत, त्याच्यानंतर श्री संजय गुंजाळे तथाकथित सेक्रेटरी आहेत, त्याच्यानंतर रिटायर झालेले श्री सुभाष जिरगे हे उपाध्यक्ष आहेत, श्री अमोल जोशी हे उपाध्यक्ष आहेत, श्री मिसाळ हे सचिव आहेत आणि त्याच्या पाठीमागे श्री आनंद कुलकर्णी, श्री रमेश कुलकर्णी यांचे चेंज रिपोर्ट रिजेक्ट झालेले असताना तेही संचालक म्हणून काम पाहत आहेत. त्याच्यानंतर श्री कृष्णजी कुलकर्णी यांचं एका पॉस्को अंतर्गत किंवा लैंगिक शोषणाअंतर्गत राजीनामा देऊन सुद्धा ते आज रोजी संचालक या पदावरती कार्यरत आहेत. त्याच्यानंतर राजेंद्र संपत कांबळे हे पूर्ण शासकीय कर्मचारी आहेत SNDT मध्ये, तिकडचा पगार घेतात हे शासकीय आणि इकडे बेकायदेशीरपणे संस्थेचा 1.25 लाख रुपयाचा पगार घेऊन व इतर सुविधा घेऊन एकाच वेळेस 2 पदाचा पगार घेत आहेत आणि ते बेकायदेशीर आहेत असा अहवाल माननीय धर्मदाय उपायुक्त पुणे यांचा 2016 रोजी विधेयकर पाचनी अहवाल सादर झालेला आहे. तरी सुद्धा बेकायदेशीर असताना त्यांनी सेक्रेटरी काळाचा 10 वर्ष पूर्ण करून 2021 मध्ये सगळ्या तथाकथित लोकांचे चेंज रिपोर्ट धर्मदाय आयुक्त पुणे या ठिकाणी सादर केले आणि ते सगळे चेंज रिपोर्ट हे 26/5/2023 रोजी माननीय धर्मदाय आयुक्त व सहआयुक्त व उपायुक्त मामू यांनी ते रिजेक्ट केलेले आहेत. तरी सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे शासकीय किंवा कार्यवाही होत नाही. ही सर्वात मोठी विद्येच्या माहेरघर असलेल्या पुणे शहरातील सर्वात मोठी दुःखद घटना असून सर्वात मोठा भ्रष्टाचार याच्यामध्ये आहे. सदर संस्थेचा टर्नओव्हर हा लाखो कोटी रुपयाचा असून याच्या 60 शाखा असून याच्या विविध ठिकाणी मोठमोठ्या जागा शाखा असून पालक व कर्मचारी दहशतीच्या खाली आहेत. शिक्षक, प्राध्यापक व चतुर्थ कर्मचारी जे कोणी यांच्या विरोधात जाऊन काही अर्ज करतील, वाचा फोडण्याचा प्रयत्न करतील किंवा न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरती कारवाई करतात. पैशाचा जोर दाखवून त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने निलंबन, आर्थिक, मानसिक व इतर मार्गाने धमकवण्याच्या मार्गाने दहशत निर्माण करतात. या दहशतीला आम्ही कदापि घाबरणार नाही आहोत. आमचा जीव गेला तरी बेहतर पण आम्ही यांना सोडणार नाही आहोत.
हे जे आता विद्यमान पदाधिकारी आहेत त्यांनी गैरकारभार चालवलेला आहे अनेक वर्षे, या सगळ्यांपैकी किती लोकांचा कार्यकाल संपलेला आहे असं वाटतं तुम्हाला? यापैकी जवळजवळ 3 लोकांचा कार्यकाल संपलेला आहे. त्याच्यामध्ये जे तथाकथित उपाध्यक्ष आहेत ते सुभाष जिरगे आहेत. या सुभाष जिरगेंनीच अधिकृत असलेल्या डॉक्टर आरपी जोशी यांना विहित वयोमानानुसार 60च्या पुढे मान्यता देता येणार नाही म्हणून त्यांना प्रतिबंध घातला आणि स्वतः सुभाष जिरगे, सुनील रेडेकर व आता फेब्रुवारी मध्ये रिटायर होणारे राजेंद्र बोराडे जे सध्याचे चेअरमन आहेत तथाकथित, यांचा कार्यकाल पूर्णपणे संपलेला आहे. तरी सुद्धा यांनी पुढे संगनमत करून स्वतःच्याच मीटिंग मध्ये स्वतःच ठरवलेलं बेकायदेशीर असतानाही कार्यकाल वापरण्याचा प्रयत्न चालू आहे. तो बेकायदेशीर आहे. असं बेकायदेशीरपणे चालू आहे तुमच्या म्हणण्यानुसार, तरी देखील किंवा भ्रष्टाचार पण चालू आहे तरी देखील याच्यावर कारवाई होत नाही. याच्या पाठीमागे कुठला राजकीय विरोध असतात तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये सरळ बघितलं तर ज्या अर्थी पहिले 5 वर्ष नंतरचे 10 वर्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून ज्यांचे चेंज रिपोर्ट मान्य नसताना ज्या पदाधिकाऱ्यांनी हे चेंज रिपोर्ट सादर केले माननीय धर्मदाय उपायुक्त पुणे यांच्याकडे, ते म्हणजे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच नावाचा दहशतीचा वापर करून सदर संस्थेमधला गैरकारभार चालू आहे. वेळोवेळी हे निदर्शनास दिसून आलेलं आहे. पण मंत्र्याच्या वरद असतानाच हे सगळं काम चालू आहे, याला काही दुमत नाहीये. श्री राजेंद्र संपत कांबळे, श्री सुनील पांडुरंग रेडेकर, श्री आनंद गंगाधर कुलकर्णी यांच्यावरती 3 महिलांचे FIR दाखल आहेत गैरकृत्याबद्दल आणि दहशतीबद्दल. तसेच राजेंद्र कांबळे यांच्यावरती कमीत कमी 14 व जास्तीत जास्त 16 गुन्हे दाखल विविध कारणांसाठी आहेत आणि त्यांच्यावरती व मुक्तांगण शाळेवरती पोस्कोचे मिळून 2 गुन्हे दाखल असताना त्यांची सदर कार्यवाही ही पोस्को गुन्ह्यामध्ये माननीय ज्युडिशियल कार्य जिल्हाधिकारी जिल्हा न्यायालय पुणे इथे चालू आहे. तरी सुद्धा हे पद सोडायला तयार नाहीत कारण यांचा मनमानी कारभार चालू आहे. हा जो काय गैरकारभार चालू आहे जे उघडकीस आणण्यासाठी किंवा गैरकारभार चालू आहे याचे पुरावे काय डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे आहेत का? आमच्याकडे जर पाहिलं तर सर्व कागदपत्र आहेत. माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई, माननीय निधी व व्यय विधी शाखा मुंबई यांचे पत्र आहेत, विडोकर अहवाल आहे, पाचरणे अहवाल आहे, नंतर जयस्वाल कोर्टाचा अहवाल आहे. त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र आमच्या ताब्यात आहेत आणि ती सगळी कागदपत्र आम्ही माननीय धर्मदाय आयुक्तांच्या समोर दाखवलेले आहेत. पण त्यांचं असं म्हणणं आलं की हे जे तुमचे पगार करतात, जे तुमचे संस्थेचा कारभार करतात आणि ज्यांना साईन ऑथॉरिटी नसताना सुद्धा जे कारभार करतात तेच लिगली आहे असं माननीय उपायुक्त धर्मदाय पुणे यांचं म्हणणं आहे. चालू आहे आणि धर्मदाय आयुक्ताच्या निदर्शनास आणून देखील ते कारवाई करत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे? हो, अगदी. कारण त्याच्यामुळे धर्मदाय आयुक्तांना आम्ही समक्ष भेटून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे बेकायदेशीर आहे तर तुम्ही त्याच्यावरती कारवाई करा, पोलिसांमार्फत करा, अथवा सरळ 2 गटामध्ये वाद असतील तर तुम्ही प्रशासक नेमून कारभार सुरळीत करण्यात यावा. कारण ज्या संचालक किंवा जे तथाकथित आता स्वतःला संचालक म्हणून मिळवतात ते अनाथ विद्यार्थी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी आहेत. ह्यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी पैसा नाही. यांनी सगळ्या संस्थेतून मोफत शिक्षण घेतलेलं आहे. B.Ed, M.Com किंवा डॉक्टरकीचं किंवा MBA शिक्षण हे मोफत घेतलेलं आहे. संस्थेच्या पैशाचा अपव्यय गैरव्यवहार केलेला आहे. हे स्वतः सुभाष जिरगे व श्री सुनील रेडेकर यांनी पोलिसांच्या जबाबामध्ये लिहून दिलेलं आहे की संस्थेचा करोड रुपयाचा खर्च हे नातेवाईकांवरती गैर संचालकांवरती केलेला आहे. त्यामध्ये रमेश कुलकर्णी, आनंद कुलकर्णी हे माजी संचालकांचे नातेवाईक आहेत. त्यांना कुठलाही या संस्थेमध्ये सदर संचालक पदाचा लाभ घेण्याचा अधिकार नाहीये घटनेप्रमाणे. पण तरी सुद्धा फक्त आणि फक्त एकमेकाला सहकार्य करून आणि एकमेकाला पाठीशी बळ देऊन हे गैरकारभार चालू आहे. त्यांच्यावरती पोलिसांनी माननीय धर्मदाय आयुक्त यांना 11 पत्र देऊन कोरेगाव पोलीस स्टेशनचे मोरे साहेब यांना तक्रारी दाखल करण्यासाठी बोलवण्यात आलं असताना सुद्धा चॅरिटीचा कुठलाही लिगल पदाधिकारी किंवा स्वतः चॅरिटी यांच्या वतीने कोणी हजर झालेलं नाहीये. याच्यावरून दिसून येतं की यांना पाकिट संस्कृती चालू आहे. मी अंबादास सैदू शिंदे
संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य पुणे, आम्ही संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 3 तारखेपासून उपोषण आम्ही करत आहोत. आजचा हा 7वा दिवस आहे. एक आठवडा झाला, अजून जिल्हाधिकारी म्हणा किंवा संबंधित अधिकारी कोणीही भेट देण्यासाठी आले नाहीत.